नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कारलं म्हटलं की बरेच जण नाक टेचकतात, पण आज मी तुम्हाला अशी एक पद्धत दाखवणार आहे ज्याने तुमची कारल्याची भाजी अगदी चमचमीत होईल आणि कडूपणासुद्धा जास्त जाणवणार नाही. आज आपण बनवणार आहोत कारल्याची रस्सा भाजी. तर ही रस्सा भाजी आपण कशी बनवलेली आहे, तर या रस्सा भाजीमध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत, तर हे सर्व इन्फॉर्मेशन आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओसाठी. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहेत 6 ते 7 कारली घेतलेले आहेत. ते कापून घेतलेले आहेत, मोठी कारली आहेत आणि आपल्याला त्याच्यातल्या बिया काढायच्या नाही आहेत. त्याच्यातल्या बिया आपल्याला तशाच ठेवायचं आहे. कारले हे भरपूर गुणकारी असतं आणि ज्या लोकांना डायबिटीज असतं त्यांच्यासाठी एक भरपूर बोलतात नाही की वरदान असतं, डायबिटीज कंट्रोल होतं. तर भरपूर मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे त्याच्यातली एक डायबिटीज कंट्रोल करणारी प्रॉपर्टी. इकडे घेतलेले आहेत आपण धने पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेला आहे, लाल मिरची घेतलेली आहे आणि ओला मसाला घेतलेला आहे. ओला मसाला तुम्ही वाचू शकता मी काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे. आणि कांदा आपण चिरून घेतलेला आहे इकडे. त्याच्यानंतर आपण सुरुवात केलेली आहे 2 चमचे तेलामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि जो आपण चॉप केलेला कांदा आहे, कापलेला कांदा आहे, तो आपण आपल्या या कढईमध्ये ॲड केलेला आहे. भरपूर जणांना कारलं ही डिश आवडत नाही, पण ही डिश भरपूर बोलतात ना की मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. ह्याच्यामध्ये आपण इथे धने ॲड केलेले आहेत, लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि हळद ॲड केलेली आहे. कारण की ही जी गुणकारिक बोलतात ना की ज्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत कारल्यामध्ये, त्यांनी डायबिटीज भरपूर प्रमाणात कंट्रोल होत असतं आणि हे एक फॅक्ट आहे. तर जरूर ज्यांना कोणाला डायबिटीजची प्रॉब्लेम्स असेल त्यांनी कारल्याचा रस, कारल्याची भाजी खाल्ली तर भरपूर उपयोगी असते. तर इकडे आपण भरलेला मसाला काढलेला आहे कारल्यांमध्ये आणि ही बरं का बॉईल केलेली कारली आहे. मिठाच्या पाण्यामध्ये आपण बॉईल केलेली आहेत कारली सर्वप्रथम. तर ही रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 10 ते 15 मिनटाचा टाईम लागणार आहे. कारण की ऑलरेडी आपण ही कारली बॉईल करून घेतलेली आहे. त्याच्यामधले ज्या बिया होत्या त्या काढून घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये फक्त आपण मसाला स्टफ केलेला आहे, जो मसाल्याचा अर्क शेवटपर्यंत कारल्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि त्यामुळे तो कडूपणा जो असतो तो निघून जातो आणि कारलेही खायला तेवढंच एकदम टेस्टी लागेल. इकडे आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता आईने जो मसाला होता उरलेला तो पण ॲड केलेला आहे, जेणेकरून आपल्या कारल्याला एक कन्सिस्टन्सी भेटेल, एक ग्रेव्ही भेटेल. तर तुम्ही बघू शकता. फक्त आता हे कारले आता मसाला आहे ना आपण फ्राय करून घ्यायचा आणि थोड्याच वेळात आईने इथे ॲड केलेलं आहे पाणी. हे आपण 5 मिनटानंतर तुम्हाला दाखवतो. 5 मिनटानंतर आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि इकडे 2 कप पाणी ॲड केल्यानंतर ही आहे आणखी 5 मिनटानंतरची दृश्य, जेणेकरून आपल्याला रस्सा चांगला भेटेल आणि बॉईलही झालेला असेल तोपर्यंत. तर मस्तपैकी इथे रेसिपी तयार झालेली आहे. इथे आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. भरपूर फटाफटमध्ये होणारी डिश आहे, जिथे आपल्याला कारलं हे आवडत नसतं, परंतु जर तुम्ही या पद्धतीने जर काहीतरी केलं, मसाले जर वापरले, जे मी इन्ग्रेडियंट्स तुम्हाला दाखवलेले आहेत आपल्या साहित्यांमध्ये आणि तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते दिसणार आहेत. तर जरूर अशा पद्धतीने मसाला बनवा आणि तुमच्या कारल्याचा कडूपणा नेहमीसाठी गायब होईल. आणि ही रेसिपी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.